कारण या ना संधी आत तिथं आहे, संधी तिथं ठेवली, प्रायश्चित्त तिथं ठेवले. चालतं. बलमा हे बघ, खरंच सॉरी, मला माफ कर. मला माहित नव्हतं तात्यासाहेब असं काहीतरी पाऊल उचलते. अहो तुम्हाला राजकारणात माहित नाही तर पडायचं नाही ना यात. कशाला पडायचं यात? बनवा दादा, शांत हो आजी, तू बस बस, तू बस, 2 मिनिट चहा देतो मी तुला. दे, शांत हो आले. दर चहा घे, शांत डोक्याने विचार करा तर घे. मला नाही वाटत तात्यासाहेब असं वागते. आणि तात्यासाहेब तर कबड्डीचा तल नाही काढून टाकणार पक्षात. म्हणजे त्या पंकजचं कान भरलं असलं तात्यासाहेबच. काय? त्याला लई मस्ती. या हो, तुम्ही आम्हाला इकडं बोटात कुठे घेऊन आले? कशाला म्हणजे? इथंच काय जे काही वाढणार ते इथंच वाढणार आहे. पर्यचित्त. पर्यचित प्रायश्चित्त पोटात. हा आलं आलं, लक्षात आलं. म्हणजे म्हशीचं दूध काढायचंय ना? अहो, आमच्या अख्ख्या गावातल्या सगळ्या म्हशांचं दूध मीच काढत असतो. लय एक्सपिरियन्स आहे मला. असं दूध काढतो का नाही, दर 2 लिटर निघतं का नाही, यावेळी तुम्ही म्हणाल 4 लिटर आलो. बाबू क्या बात आहे. आता बघा तुम्ही. बोलते ती मारते, म्हैस पण मारती. अहो तिला वाटलं तुम्ही तिचे दूध नाही तिचे छेड काढायला आलात. आणि काय आहे, माझ्या म्हशींचं माझ्यावर लय प्रेम आहे आणि माझं पण त्यांच्यावर लय प्रेम आहे. ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला हात लावच देत नाहीत. बघितलं. आणि ताई त्याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का? त्याच्यासाठी मशीनला नेहमी धुवावं लागतं. ते प्रेम मिळवण्यासाठी त्यांची जोपासना करायला लागते, त्यांचं संगोपन करायला लागतं, त्यांना खायला प्यायला घालायला लागतं. आणि ते जेवढं प्रेम आपल्यावर करतात ना तेवढं प्रेम आपण पण करावं लागतं. हा बोला ताई, तुमचं कसं काय तुम्ही येणं केलं? नाही ते निवडणुका लढायसाठी मला तिकीट पाहिजे होतं. अहो काय ताई, कॉमेडी का? अहो काय दूध मागाय आल्या का तुम्ही निवडणुकीचं तिकीट मागताय ताई? साहेब, तुमच्यासाठी गेले बरी बातम्या आणल्या बाबा. काय झालं काय पण? तात्यासाहेबांनी सत्याला पक्षातून काढून टाकले बाबा. हा? अहो हे तर एकदम भारीच झालं की. खरं का काय? हो, आताच पक्षातून खबर मिळाली बा. अरे काय बातमी दिली राव. हा आणि ताई खरंच तुमचंच पायगुण म्हणावा. तुमच्या पायगुणामुळेच ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आणि असं काहीतरी झालं असं. वा 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 वा, तुमचा खरंच पायगुण खूप चांगला आहे बरं का ताई. आम्ही तुमच्यासाठी नक्की काहीतरी करू. खरंच सांगताय? सोंबी अशीच म्हणते ती. नक्की नक्की तुम्ही मला नक्की करून टाका. म्हणजे हे सगळ्या लोकांमध्ये तुम्ही मला नक्की करा की मी नक्की काम करणार आहे. या, या. कदम साहेबांचा विजय असो. विजय असो. बायको, आता आपण बाजी मारणार. 100%.
माझा आधार, माझा श्वास होता जनता शक्ती पक्ष, पण तोच दुरावला गेलाय माझ्यापासून. आता काय करणार आहे मी? लय वंगाळ झालं बाई, लय वंगाळ झालं ग. या खरंच रत्ने लय वांगाळ झालं. वत्सा, काय काय वंगाळ झालं असं का बोलताय तुम्ही? काय वंगाळ झालंय म्हणून काय विचारतेस सुनंदे? तुला तरी पहिल्यापासून मी सांगत होती त्या सत्याबरोबर आपल्या मंजीचं लगीन नगा लावून देऊ, पण आमचं कोणी ऐकल तर ना. लय चुकीच्या माणसाबरोबर संसार थाटला ग मंजीनी, लय चुकीच्या. आपण एवढं काय झालंय असं कशा पायी बोलताय तुम्ही? काय झालंय सांग, काय झालंय? काय झालंय म्हणून काय विचारत्यास? ऐक, तात्या साहेबांनी सत्याला उमेदवारीचं तिकीट नाही ते नाहीच दिलं, पण त्याला पक्षातनं काढून बी टाकलं या. त्या ना इकडं पाणी. ए आत्ते, काय पण बोलू नको सर. आई, तू काय या बाईवर विश्वास ठेवतेस? तिला रोज नवीन नवीन नाटकं करायची सवय. दे सोडून. द्या. तुझा आमचा विश्वास नाही तर तुझ्या लाडक्या दीदीला फोन लावून तिला विचार, म्हणजे तुला कळेल. आमरे, मंजूला फोन लाव. हा मरे बोल. हॅलो दीदी, कुठे आहेस तू? मी पोलीस स्टेशन मध्ये. काय झालं? आईची तब्येत बरी आहे ना? सगळे बरे आहेत. तुम्हाला सांग, सत्यादाजींना पक्षातून काढले ही बातमी खरी आहे का? हा बरोबर ऐकलंस. अगं पण असं कसं काय केलं त्यांनी? तात्यासाहेब असं कसं काय करू शकतात? काहीतरी कारण असणार ना ग. सांग मला काय झालंय खरं? अमरेश शांत हो. हे बघ, मी पण त्याच गडबडीत आहे आता. तुला नंतर आरामात फोन कर. चल बाय. काय झालं? काय म्हणली नाही ते? आई, आत्या म्हणाली ते खरं होतं. तुम्हाला आमच्या विश्वास ठेवायचाच नाही ना. आम्ही जे काय सांगाल ते कवा तुम्हाला ऐकायचंच नसतंय. मग हे असंच होणार. नाही, काहीतरी गडबड आहे. सत्यजितराव तात्यासाहेबांचं एवढं लाडकं कार्य करते आहेत. तात्यासाहेब असं का करतील?